नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसं काल आपण म्हणालो होतो की श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीनं निवडणूक आयोगासमोर जे 124 पानाचं लेखी म्हणणं सादर झालेलं आहे, त्याच वेळेला श्री उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जे 122 पानाचं लेखी म्हणणं सादर झालेलं आहे, या दोन्हीही बाजू आपण जोपर्यंत नीट समजून घेणार नाहीत, त्याशिवाय संभावित निकाल जो निवडणूक आयोगाचा काय असू शकतो त्याचा आपल्याला नीट आकलन होणार नाही. एक, जेव्हा केव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येईल तेव्हा तो तसा का आला याचंही आपल्याला इंटरप्रिटेशन करता येणार नाही. आणि म्हणून जसं काल आपण 124 पानाचं श्री एकनाथ शिंदे गटाचं विश्लेषण केलं, माझ्या हातामध्ये शिवसेनेची मूळची जी घटना आहे ती घटना, 2018 साली जी अमेंड झाली ती घटना, आणि मग निवडणूक आयोगासमोर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जे जे लेखी उत्तर देण्यात आलेले त्याचे सगळे तपशील आहेत. आणि मधल्या ओळीमध्ये आपण पहिलाच मुद्दा काय टॅग केला आहे, तर श्री उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना असं एकूण जो सार आहे त्या सगळ्या कालच्या 122 पानांचा तो का आहे. जर सगळी क्रोनॉलॉजी आपण बघितली तर त्या क्रोनॉलॉजीमध्ये असं दिसतं आहे की मूळची शिवसेना या पक्षामध्ये जो काही उठाव बंड हे झालेलं आहे ते विदिन पार्टी फ्रेमवर्कमध्ये आहे, असं दोन्ही बाजूच्या आर्ग्युमेंटला जेव्हा शिंदे असं म्हणतात त्यावेळेला त्याला प्रत्युत्तर देताना मूळची शिवसेनेची जी घटना आहे, कारण माझ्याकडे ते 18 पानं आहेत की ज्या पानामध्ये शिवसेनेनं जी अमेंडमेंट केलेली आहे त्या अमेंडमेंटनुसार श्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख कसे झाले, तेव्हा निवडणुकीची प्रक्रिया कशी पार पडली, त्याचे जे प्रोसिडिंग्स असतात, जे मिनिट्स असतात ते निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर निवडणूक आयोगानं तेव्हाच 23 जानेवारी 2018 या दिवशी श्री उद्धव ठाकरे यांची जी निवड झाली त्याच्यावरती कसं शिक्कामोर्तब केलेलं हे सांगत असताना श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या मूळ पक्षाच्या घटनेला विरोधात जाऊन काय काय गोष्टी केल्यात हे श्री उद्धव ठाकरे गटाच्याकडनं सांगण्यात आले. पण त्यातला महत्त्वाचा भाग काय, तर शिवसेना इज उद्धव ठाकरे. तुम्हाला जर आठवत असेल तर देवकांत बरुआ नावाचे एक नेते होते आणि त्यांनी इंदिरा इज इंडिया हे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं होतं. पण इथे शिवसेना ही आपल्या पक्षाच्या घटनेच्या मर्यादेत असं म्हणते की श्री उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना, कारण शिवसेना प्रमुखाला सर्व अधिकार आहेत. शिवसेना प्रमुख कॅन डिझॉल्व एनी बॉडी, शिवसेना कॅन अपॉइंट एनी वन एक्सक्लुडिंग दोज सपोज टू बी इलेक्टेड विदिन द पार्टी फ्रेमवर्क. याशिवाय श्री उद्धव ठाकरे हे कोणालाही तिकीट देऊ शकतात, कोणाचंही तिकीट कापू शकतात. श्री उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या आधीचं बिफोर अलायन्स करू शकतात किंवा पोस्टपोल अलायन्स करू शकतात. हा सर्वोपरी श्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेला अधिकार आहे. आणि तो कशाच्या आधारावरती आहे, तर शिवसेना पक्षाची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीनं एक ठराव घेतला आणि त्या ठरावाप्रमाणे श्री उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केली आणि पक्षप्रमुखाला बाकी सगळे अधिकार आहेत. त्यामुळं श्री एकनाथ शिंदे यांचं जे बंड झालं त्यानंतर त्यांचं पक्षातनं निष्कासन करण्याच्या दृष्टीनं जे जे काही केलं गेलं ते पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे केलं गेलं आणि ते विदिन पार्टी फ्रेमवर्क आहे असं निवडणूक आयोगासमोर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्याचे सगळे तपशीलवार विवेचन आपण करूया. मुख्यत्वे एकनाथ शिंदे काय म्हणतायत की शिवसेना पक्ष हा मूळचा जो पक्ष आहे, कारण आपल्याला निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगानं 90च्या दशकामध्ये हा स्टँड घेतला की कोणत्याही राजकीय पक्षामध्ये लोकशाही व्यवस्था असायला हवी. तोपर्यंत बहुतेक सगळ्या राजकीय पक्षामध्ये, आणि आजही तशीच स्थिती आहे, फक्त कागदोपत्री ते दाखवलं जातं, पण तोपर्यंत तरी किमान तो जो संस्थापक आहे त्याच्या कुटुंबातले सदस्य आहेत तेच सर्वोपरी होते. पण 1999ला श्री दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी याबद्दलची अमेंडमेंट केली, ते स्वतः पक्षप्रमुख झाले आणि तेव्हापासून ते 2012पर्यंत शिवसेनेमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच सर्वेसर्वा होते. त्यांच्या निधनानंतर श्री उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद जे होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ते तसंच ठेवलं, पण ते स्वतः पक्षप्रमुख घडले कारण ते एकच एक पद होतं. ते कशाच्या आधारावरती घडले, तर शिवसेना या पक्षामध्ये कॉन्स्टिट्युशनल चेंजेस करण्यात आले आणि त्यातनं श्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली. माझ्या लेखी अजूनही एका प्रश्नाचं, मग दोन्ही पक्षाच्या 122-124 पानांचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा एक प्रश्न जो मला अजूनही अनुत्तरित आहे तो असा
की 2012 साली उद्धव ठाकरे यांची जी नियुक्ती झाली, ज्याला नंतर 2018 साली रिपीट करण्यात आलं, तेव्हा कार्यकारिणी आधी झाली आणि नंतर उद्धव ठाकरे यांची निवड झाली का श्री उद्धव ठाकरे यांची आधी निवड झाली आणि मग कार्यकारिणी संदर्भातल्या घडामोडी घडल्या? कारण काही जणांच्या नियुक्त्या थेट अपॉइंटमेंट श्री उद्धव ठाकरे करू शकतात. सो हे या प्रश्नाचं अजूनही थेट उत्तर मिळालेलं नाही. सो उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून 2018 साली निवडणूक आयोगाला नंतर कळवलेल्या प्रोसिडिंगप्रमाणे जो अधिकार मिळाला त्याला तेव्हा कुणीही आक्षेप घेतला नाही. हा शिवसेनेच्या 122 पानाचा सर्वात महत्त्वाचा डिफेन्स आहे. दुसरं असं की पक्ष आणि विधिमंडळ या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये असलेले जे सदस्य आहेत, आर्टिकल 11 नुसार शिवसेनेच्या श्री उद्धव ठाकरे यांना सदस्याची नेमणूक, नियुक्ती, त्याचं डिमोशन, त्याचं प्रमोशन, हे जे सगळे अधिकार आहेत ना, ह्या अधिकाराला आजपर्यंत तरी डिफेक्शन होईपर्यंत कोणीही चॅलेंज केलेलं नव्हतं. ते उशिराचं चॅलेंज आहे आणि त्यामुळे त्याला काही अर्थ नाही आहे असं शिवसेनेच्या या 122 पानामध्ये म्हटलं आहे. माझ्या लेखी, कारण ही सगळी आर्ग्युमेंट ही पूर्वीच आपल्या वेगवेगळ्या सुनावणीच्या दरम्यान झालेली आहे, पण एक जो महत्त्वाचा क्रक्स ऑफ द मॅटर काय तर 2019च्या आधी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रीपोल अलायन्स हे भारतीय जनता पार्टीबरोबर होतं. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेले सगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊनच दोन्ही राजकीय पक्षांनी प्रचार केला. जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळते आहे असं लक्षात आलं, तेव्हा त्यांनी 2019च्या प्रीपोल अलायन्समध्ये जी अलायन्स केलेली होती ती डावलली आणि त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केला असं श्री एकनाथ शिंदे म्हणतात. या 122 पानामध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेप्रमाणे शिवसेना हा पक्ष का अस्तित्वात आला आहे तर तो भारतीय राज्यघटना मानतो. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या गोष्टींनुसार हा पक्ष चालतो. ह्या पक्षाचे 18 किंवा 18पेक्षा अधिकचे वय असलेल्या कोणत्याही नागरिकाला एक फॉर्म भरून सदस्यत्व घेता येतं. ह्या पक्षाचा एक पक्षप्रमुख आहे ज्याला सर्व ते अधिकार दिलेले आहेत. पण ह्या पक्षानं भारतीय राज्यघटनेच्या अधीनस्थ लोककल्याणकारी असण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या 122 पानामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग मला जो वाटला तो हाच आहे की भारतीय जनता पार्टीबरोबरची त्यांची अलायन्स का तुटली तर भारतीय जनता पार्टी ही 2019च्या नंतर लोककल्याणाची भूमिका घेत नव्हते आणि म्हणून त्यांनी पोस्टपोल अलायन्स भारतीय जनता पार्टीबरोबरचं तोडलं आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. तर ह्या पहिल्यांदाच मला असं वाटतं की या पद्धतीनं जी शिवसेनेनं नवीन एक राजकीय भूमिका घेतली त्या राजकीय भूमिकेचं समर्थन लेखी स्वरूपामध्ये लोककल्याणाच्या पातळीवरती शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांची स्वतःची जी काही निवड झालेली आहे ती निवड ही बेकायदेशीर कसं आहे याबद्दलचं ही विवेचन आपल्या 122 पानाच्या उत्तरामध्ये श्री उद्धव ठाकरे गटानं केलं आहे. ते असं आहे की शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत तर श्री उद्धव ठाकरे आहेत. ही कॅन डिझॉल्व एनी बॉडी, ही कॅन अपॉइंट एनीवन, ही कॅन हॅव अ पोस्टपोल अलायन्स विथ एनी बॉडी आणि त्यांचा राजकीय पक्ष म्हणून असलेला जो काही धोरणाचा भाग आहे तो इथे फक्त उद्धव ठाकरे ठरवू शकतात. असं असताना जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा श्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःची निवड जी पक्षप्रमुख म्हणून केली त्याच्या आधी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जी बरखास्त केली ते बेकायदेशीर आहे. इथं हा लिगल महत्त्वाचा मुद्दा आहे की पक्षप्रमुख वेगळेच आहेत. त्या पक्षप्रमुखांच्या बद्दलचा अद्याप कुठलाच काही मुद्दा निकाली निघालेला नाही आहे. तोपर्यंत जे बंड आहेत ते बंड करणारी मंडळी यांनी ती राष्ट्रीय कार्यकारिणी की ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीला पक्षप्रमुखांच्या नियुक्तीपासून सर्व महत्त्वाचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांना तुम्ही डिझॉल्व्ह केलं, हा बेकायदेशीर कृत्याचा भाग आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचं स्वतः पक्षप्रमुख असणं हे बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीचा दुसरा महत्त्वाचा स्टँड शिवसेनेनं आपल्या 122 पानाच्या लेखी उत्तरामध्ये घेतला आहे श्री उद्धव ठाकरे गटानं. तिसरा महत्त्वाचा भाग काय की क्रोनॉलॉजी त्यांनी दिली की काय काय घडलं आहे तर भारतीय जनता पार्टीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची मतं फोडली. ती मतं फोडल्यानंतर असं कसं काय झालं याची विचारणा करण्यासाठी श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीला श्री एकनाथ शिंदे उपस्थित झाले नाहीत आणि ते तिथून निघून गेले, ते इतर राज्यात गेले आणि हे त्यांचं वागणं हे पक्षाच्या घटनेला अनुसरून नाही आहे. हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा. आणि बाकी मग खूप सारं त्यांनी क्रोनॉलॉजी दिली आहे. मग यानंतर आम्ही
विधिमंडळ पक्षनेत्यावर त्यांना कसं हटवलं आणि मग त्याच्यात पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना कशी नोटीस दिली वगैरे वगैरे, ह्या सगळे तपशील आहेत. पण तुम्हाला काल इंटरेस्टिंगली आठवत असेल, आणि तो खरा एक तिढा आहे की निवडणूक आयोग या संदर्भातला काय निर्णय घेतात. श्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं काय सांगण्यात आलं आहे, तर आमच्या जीविताला धोका होता. श्री संजय राऊत हे जे काही बोलत होते ती प्रक्षोभक भाषा होती. आमच्या कुटुंबियावरती हल्ले झाले, आमच्या घरावरती हल्ले होण्याची शक्यता होती, आणि राष्ट्रीय माध्यमामध्ये श्री संजय राऊत जे काही बोलत होते इट वॉज रिपोर्टेड वाईडली बाय द नॅशनल मीडिया. आणि हे सगळं मी जे सांगतोय ते माझ्या मनाचं एक वाक्य नाही आहे, हे सगळं 124 पानामध्ये आणि 122 पानामध्ये आलेलं आहे. आणि प्रसंगी लाठ्या काठ्या नाही तर त्यांच्यावरती दगड पडतील असं जरी संजय राऊत म्हणाले. ह्या सगळ्यांचे तपशील हे काल आपण जे विश्लेषण केलं 200व्या भागामध्ये, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे. पण इथे उद्धव ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे, तर ते गुवाहाटीला गेले, पक्षविरोधी भूमिका घेतली, तिथे जाऊन ते बोलत राहिले की आमचा एक स्वतंत्र गट आहे, तोच खरी शिवसेना आहे. ते तशाच पद्धतीनं स्टँड घेऊन तिकडून बोलत राहिले, आणि हे त्यांचं वागणं हे पूर्णपणे शिवसेना पक्षाची जी मूळची घटना आहे त्या पक्षाच्या घटनेच्या विरोधात आहे. आणि मग एकदा का हा स्टँड शिवसेनेनं घेतला उद्धव ठाकरे गटानं की श्री एकनाथ शिंदे हे पक्षविरोधी आहेत, ते पक्षाच्या घटनेला मानत नाहीत, पक्षविरोधी कृती करतात, त्याने राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीरपणे बरखास्त केली, तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की एकनाथ शिंदे यांच्याकडं बहुमत आहे की नाही. एकनाथ शिंदेनी काल इंटरेस्टिंगली आपण बघितलं की असा स्टँड घेतला आहे की आमच्याकडे फक्त विधिमंडळच नाही तर पक्षामध्ये सुद्धा बहुमत आहे. आणि ते बहुमत का आहे, तर आमच्याकडे आलेल्या लोकप्रतिनिधीला मिळालेल्या मताची जर टक्केवारी काढली तर इट इज अराउंड 71%. माझ्याकडे 71% जनमताचा आधार आहे की ज्याच्यावरती मी म्हणू शकतो की माझ्याकडे बहुमत आहे. मग त्यांनी जे सगळे आकडे दिले, 40 आमदार माझ्याबरोबर आहेत, 13 खासदार माझ्याबरोबर आहेत. इथे मात्र श्री उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की मुळातच हे सगळं बेकायदेशीर आहे, तो तर भाग आहेच, पण विधिमंडळामध्ये जो पक्ष आहे तो वेगळा आहे. पक्ष म्हणजेच शिवसेना आहे, कारण शिवसेनेच्या सपोर्टशिवाय श्री एकनाथ शिंदे निवडून कसे आले. आणि मग त्यांनी जी नंतर भूमिका घेतलेली आहे ती त्यांच्या सोयीची भूमिका आहे, पण पक्ष माझ्याबरोबर आहे, कारण पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला जिल्हाप्रमुखांना नेत्यांना या सगळ्यांनीही अजून माझा हात सोडलेला नाही आहे, मी ते माझ्याबरोबरच आहेत. आणि मग पक्ष हा विधिमंडळातला वेगळा आहे आणि राजकीय पक्ष वेगळा आहे, असा तो स्टँड आहे. एक भाग जो मला असा दिसतोय की शिवसेना जेव्हा म्हणते की विधिमंडळ पक्षामध्ये फूट आहे पण आमच्या राजकीय पक्षामध्ये नाही, पण दुसरा एक त्यांचा डिफेन्स आहे की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे गोष्टी होताना दिसत नाही. म्हणजे आम्हाला पुरेशा सुनावणीचा वेळ मिळत नाही. मग त्याने अंधेरीचं उदाहरण दिलं की अंधेरीमध्ये एकनाथ शिंदे गटानं काय केलं की त्यांना निवडणूक लढायची नव्हती तरीसुद्धा ते निवडणूक आयोगाकडे गेले, त्यांनी पक्षाचं चिन्ह गोठवलं, पक्षाचं नाव गोठवलं आणि प्रत्यक्षात त्यांनी निवडणुकीच लढवली नाही. म्हणजे आमचं एक राजकीय पक्ष म्हणून जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शिवसेनेला स्वतःला जो वेळ मिळायला हवा होता याच्यामध्ये आर्ग्युमेंट करण्यासाठी तो मिळत नाही आहे. म्हणजे नैसर्गिक न्यायाचं तत्त्व जे आहे ते डावललं जातं आहे. आणि शिवसेनेचा पुन्हा लेखी याच्यामध्ये स्टँड हाच आहे की मुळामध्ये साधिकाली जे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्ष चिन्हावरती सविस्तर सुनावणी झाली, ज्याच्याकडे बहुमत त्याला ते मिळायला हवं असा जो निवाडा आला तो इथे गैरलागू होतो. कारण आर्टिकल 10 शेड्यूल 10 प्रमाणे श्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला की नाही सोडला याबद्दलचा निवाडा अद्याप झालेलाच नाही, तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आणि त्यामुळं तिथं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेऊ नये असं 122 पानामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेनं सांगितले, ज्याला काल 3 शब्दामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ट्राईंग टू प्रोलॉंग द प्रोसिडिंग, एक मिसकन्सिव्हस आणि नॉट स्टँडिंग इन द फ्रंट ऑफ द लॉ, नॉट स्टँडिंग म्हणजे कायद्याच्या दृष्टीने हे टिकणार नाही आहे, चुकीचं आहे आणि पुढं हे प्रकरण दीर्घकाळासाठी अनिश्चित काळासाठी चालत राहावं अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका आहे. याला उद्धव ठाकरेंच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे अधिक तिकडचं होऊ द्या, मग इकडचा निर्णय घ्या. असं साधारणपणे जे 20 मुद्दे मला त्यांच्यामध्ये दिसतात त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या आधीच्या सुनावणी संदर्भातल्याही गोष्टी त्यांनी सांगितल्यात.
आधीचे सायटेशन्स दिलेले आहेत, काही DMK संदर्भातल्या गोष्टींचा सायटेशन्स दिलेले आहेत, पण मुख्य त्यांचा जो भर आहे तो हाच आहे की श्री उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना. उद्धव ठाकरे यांना सर्व तो अधिकार आहे. उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना, ठाकरे म्हणजे शिवसेना, आणि ठाकरे म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना असेल तर जे पक्ष तिकिटावरती निवडून आलेले त्यांना काय अधिकार आहे. आता या दोनही गोष्टीचं नीट विश्लेषण केल्यानंतर माझ्या मनामध्ये 2-3 प्रश्न उपस्थित होतात. मला वाटतं की निवाडा देत असताना या गोष्टीचं फार महत्त्व ठरेल. एक, निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेली लोकशाहीची प्रक्रिया ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधनं सुरुवातीपासून होती का? जर ती होती तर मग श्री उद्धव ठाकरे यांची निवड ही कायदेशीर ठरते का? जर ती कायदेशीर ठरत असेल तर मग प्रश्न नाही. जर ती बेकायदेशीर ठरली तर त्यांची नियुक्ती आधी की त्यांची निवड आधी की त्यांनी नंतर कार्यकारिणी नियुक्त केली, हा भाग झाला. बहुमत हे बघत असताना निवडणूक आयोग, विधिमंडळ आणि पक्ष या 2 स्वतंत्र बाबी आहेत असं बघेल का? जर विधिमंडळ आणि पक्ष या 2 बाबी स्वतंत्र आहेत असं जर निवडणूक आयोगाने पाहिलं तर मग विधिमंडळामध्ये तर श्री एकनाथ शिंदे यांचं पूर्णपणे बहुमत आहे, पण मग पक्षामध्ये श्री उद्धव ठाकरे यांच्याकडं हे फार महत्त्वाचं आहे की दोन्ही बाजूने जे 20-22 लाख शपथपत्र वगैरे दिलीत, माझ्या लेखी निवडणूक आयोगाला याचं फारसं स्वारस्य असणार नाही. त्याचं कारण असं आहे की निवडणूक आयोग काय बघेल, शिवसेना पक्षाची ही जी 18 पानाची घटना आहे त्या घटनेमध्ये जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी सध्या कोणाबरोबर आहेत. मला श्री उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातला जो एक फॉल्ट लाईन दिसली ती अशी आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष आणि नेते हे वेगवेगळे ठेवले होते. म्हणजे बऱ्याच वेळेला तर नेते आणि पक्ष संघटन असा संघर्ष उभा राहिला तेव्हा श्री दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे पक्ष संघटनेच्या बाजूने उभा राहिले होते. पक्षप्रमुख आणि आमदार ही पदं बऱ्याच वेळेला वेगवेगळी होती, तिथे काही प्रमाणामध्ये संघर्ष पण होता. औरंगाबाद हे त्याचं विजिबल उदाहरण आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जिल्हा प्रमुख हेच आमदार आणि आमदार हेच जिल्हा प्रमुख आहेत असं बहुसंख्य ठिकाणी दिसलं. आता इथे जर पक्ष कार्यकारिणीमध्ये असलेले जिल्हा प्रमुख हे उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत असं दिसलं तर मग मात्र विधिमंडळ पक्षाप्रमाणेच शिवसेना या पक्षामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व आहे असं दिसतं. त्यामुळे हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की विधिमंडळ पक्ष जिथे की उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांचं बाहुल्य आहे, तर पक्ष म्हणून ज्या ठिकाणी कार्यकारिणीतले सदस्य श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत की नाही हे आकडेवाईज जर बघताना निवडणूक आयोगानं त्याची टॅली केली तर तिथं खरं पक्ष हा कोणाच्या बाजूने आहे याचं चित्र स्पष्ट होईल. पण 122 पानामध्ये जे मला दिसलं ते हेच आहे की उद्धव ठाकरे हेच पक्ष आहेत, त्यांना सर्व ते अधिकार होते आणि त्या अधिकाराचं उल्लंघन करून श्री एकनाथ शिंदे हे पक्षविरोधी वागत असल्यामुळं त्यांना पक्षातनं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि म्हणून ते पक्षविरोधी ठरतात. सो थांबूया आपण इथे. जसं आम्ही प्रॉमिस केलं होतं की प्रत्येक गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातली जी आपण बघतो ती ब्लॅक अँड व्हाईट कधीच नसते. त्याच्यामध्ये बरेच ग्रे एरियाज असतात, त्याच्यामध्ये बिहाइंड द कर्टन खूप गोष्टी घडत असतात. ते नीट आपल्याला समजून घेताना माझीसुद्धा अनेक वेळेला गल्लत होऊ शकते, पण आपण ते समजून घेण्याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये असलेल्या सर्वच संस्थांच्या क्रेडिबिलिटीविषयी ह्या बाजूनी किंवा ह्या बाजूनी समर्थन किंवा प्रतिवाद केला जातो आहे. तो तसा होऊ नये. सुदृढ लोकशाहीसाठी ते फार चुकीचं आहे. तर आपल्याला मूळ कशाच्या आधारावरती काय घडतं आहे हेही समजून घ्यायला हवं आणि तोच प्रयत्न आपण करतो आहे आणि त्या प्रयत्नाला तुमचा भरभरून पाठिंबा आहे असं दिसतंय. कारण आज बदलावळीचे 201 भाग झाले आणि ह्या संपूर्ण भागाला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला आहे. काही कन्स्ट्रक्टिव्ह सूचना केल्या, तुमच्यातल्याच काही कन्स्ट्रक्टिव्ह विषयाला धरून आम्ही काही भागसुद्धा केलेले आहेत. अशा तुमच्या सर्व चांगल्या सूचनांचं स्वागत आहे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.